जवळजवळ मागचे 3 तास या सभागृहामध्ये जी चर्चा सुरू आहे, एकंदरीत सदनाच्या भावना व्यक्त करायच्या झाल्या ते एका शेरच्या माध्यमातून सदनाच्या भावना व्यक्त करता येतील। तो प्रसिद्ध शेर असा आहे, अभी तो खामोश शोलों का अंदाज नहीं होता, अभी तो खामोश शोलों का अंदाज नहीं होता, अभी मेरे बस्ती के हंगामों का भी अंदाज नहीं होता, अभी मेरे बस्ती के हंगामों का भी अंदाज नहीं होता। रोशनी ख्यालों की हो तो बेहतर है, रोशनी ख्यालों की हो तो बेहतर है, वरना अंधेरों में रास्तों का अंदाज नहीं होता। अध्यक्ष महोदय, जवळजवळ 4 ते 5 तास लायब्ररीत बसून मी वेगवेगळ्या प्रकारची अनेक आकडेवारी काढली। भीती केवळ एवढीच आहे, ती आकडेवारी मांडण्याच्या गडबडीत आपण बेल माराल आणि मला खाली बसवाल की काय, एवढीच भीती आहे। या महाराष्ट्रामध्ये 2,09,443 सप्टेंबर 2012च्या आकड्याप्रमाणे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत। पोलीस विभागाचे जवळजवळ 103 घटक आहेत। या पूर्ण राज्यामध्ये 154 पोलीस ठाणी आहेत आणि मुंबईमध्ये जवळजवळ 93 पोलीस ठाणी आहेत। अध्यक्ष महाराज, लायब्ररीत बसून जेव्हा मी स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळाच्या नंतर एकंदरीत या महाराष्ट्राच्या राज्याची गृह विभागाची कशी कामाची पद्धत होती याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होतो। 1952 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी ज्यावेळेस पहिली आयपीएस ची तुकडी बाहेर पडली, त्या तुकडीच्या समोर एक भाषण केलं होतं। पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेस म्हणाले की ही जी आयपीएस ची पहिली तुकडी, स्वतंत्र भारताची आयपीएस अधिकाऱ्यांची पहिली तुकडी बाहेर पडते, या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व लोकांना सोबत घेऊन काम करायचंय। कारण ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये पोलीस हे ब्रिटिशांना अकाउंटेबल होते आणि लोकशाहीच्या कालखंडामध्ये स्वतंत्र भारतामध्ये हे पोलीस लोकांना अकाउंटेबल आहेत, असं पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या भाषणामध्ये सांगितलं। सदनाच्या सगळ्या भावना लक्षात घेतल्या तर असं दुर्दैवानं होताना दिसत नाही। आबा, मी आपलंही भाषण काढून पाहिलं। 4 जून 2004 साली आबा म्हणाले होते, सन्माननीय गृहमंत्री म्हणाले होते की राज्यामध्ये सर्वसामान्य माणूस काठीला सोनं बांधून फिरेल। अध्यक्ष महोदय, सन्माननीय गृहमंत्र्यांची भावना निश्चितपणे चांगली आहे, त्याचं कौतुक झालं पाहिजे। राज्यामध्ये सर्वसामान्य माणूस काठीला सोनं बांधून फिरेल ही भावना त्यांची होती। आज जवळजवळ 10 वर्ष झाली। आबा, मी खरंच जर असा कुठला माणूस राज्यात काठीला सोनं बांधून फिरत असेल तर आम्हाला दाखवा, आम्ही सांगेल ते बक्षीस द्यायला तयार आहोत। दुर्दैवाने हे चित्र दिसत नाही। जानेवारी 2012 ते 2013 मध्ये महिलांवरचे गुन्हे 140% वाढ झाली आहे। 2009 मध्ये 2,640 खून झाले। 2010 मध्ये 2,726 खून झाले। वेगवेगळ्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली तर असं लक्षात येतं की दरवर्षी ती क्रमवार वाढत चालली आहे। मी स्वतः कधी कधी अंतर्मुख होतो आणि विचार करतो, युती शासनामध्ये गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते, मुंबईच्या पोलिसांना कुणाला गोळ्या घातल्या, एन्काउंटर मध्ये कुठला अतिरेकी मेला, तर त्या पोलिसाच्या पाठीमागे ते सरकार ठामपणे उभं राहत होतं। युती शासनाचं सरकार गेलं, युती शासनाच्या सरकारनंतर जे सरकार आलं, दुर्दैवानं हे सरकार एखाद्या अधिकाऱ्यानं गोळी घातली तर त्याला विचारतो तू का गोळी घातली, जरी गुंड असेल तरी, आणि एखाद्यानं कुठलीही कारवाई नाही केली तर त्याच्या पाठीमागे चौकशीचा ससेविरा लावतं। या सगळ्या अधिकाऱ्यांशी खासगीत बोलल्यावर अधिकारी सांगतात, आमदार साहेब, आमचं दुर्दैव असं आहे, आम्ही काम करायला गेलो तर आम्हाला बक्षीस नाही आणि आम्ही काम नाही केलं तरी आमचा पगार कापला जात नाही। कशाला काम करा?
कुठल्याही अधिकाऱ्याची मानसिकता नाही. एखादा अतिरेकी उद्या रस्त्यावर दिसला तर यातला कुठलाच पोलीस अधिकारी स्वतःची बंदूक काढून त्या अतिरेक्याला निशाणा करण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचं नीतीधैर्य खचलंय. अरे लखन भैयाची केस मगाशी सांगितली. मला जगद्गुरु संत तुकोबा महाराजांचा एक अभंग आठवतो. कोणाचे आधारी करू मी विचार, कोणाचे आधारे करू मी विचार, कोण देईल धीर माझ्या जीवा. शास्त्रज्ञ पंडित नव्हे मी वाचक, याती शुद्ध एक ठाव नाही. अरे लखन भैया हा काही संत नव्हता, गुंड होता. आणि या गुंडाला आमच्या या मर्द पोलीस अधिकाऱ्यांनी मारला, त्याचं एन्काउंटर झालं. तर त्यावेळेस आपला सरकारी वकील त्या न्यायाधीशापुढे सांगत होता, न्यायाधीश महाराज या पोलिसाला जन्मठेप नको, याला फासावर चढवा. असं जेव्हा तो सरकारी वकील सांगत होता तर माझी प्रामाणिक भावना होती, या सरकारनं त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत उभं राहायला पाहिजे होतं. दुर्दैवानं ते दिसलं नाही. त्याच्यामध्ये प्रदीप शर्मा नावाचा एक अधिकारी होता, ज्याने 100 पेक्षा जास्त एन्काउंटर केले. अध्यक्ष महोदय, कधी कधी काम करत असताना एखाद्या अधिकाऱ्याकडून चुका होत असतील, ज्या रस्त्यावर मर्दुमकी दाखवत होते, असे अर्धे अधिकारी पोलीस अधिकारी एक तर देवाच्या घरी गेले, अर्धे पोलीस चौकशीचा ससेमिरा भोगतायत. आणि जे मर्दुमकी गाजवणारे अधिकारी आहेत त्यांचं मॉरल इतकं खचलंय की उद्या कुठल्या खबऱ्यानं टीप दिली तर तो पोलीस अधिकारी म्हणतो, जाऊ दे, कशाला लफड्यात पडायचं. अध्यक्ष महोदय, या जगामध्ये जेवढी क्रांती झाली तेवढी क्रांती, अधिकतर क्रांती कमी उंचीच्या लोकांनी केलेली आहे. अध्यक्ष महोदय, या राज्याला गृहमंत्री देखील कमी उंचीचे लाभलेले आहेत. आबा, तुमच्याकडे अजून 1.5 वर्ष बाकी आहे. हा महाराष्ट्राचा पोलीस तुमच्याकडून क्रांती पाहू बघतोय. युती शासनामध्ये 500 एन्काउंटर झाले होते. या 1.5 वर्षात तुम्ही 5000 एन्काउंटर करा, हे सदन तुमच्या पाठीमागे उभं राहील. आबा, आज आमदाराला गुंडांचे फोन येतात. बाबा सिद्दीकींचा उल्लेख मगाशी देवेंद्र फडणवीस यांनी केला. अरे लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना सुद्धा हे गुंड जर फोन करत असतील तर या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुरक्षित कसा राहील. अध्यक्ष महोदय, मी मगाशीवर शरद पवार साहेबांचं भाषण वाचत होतो. ते भाषण आहे 7 एप्रिल 1972चं. मला पहिल्यांदा एक प्रश्न विचारायचा आहे या सरकारला. हे सरकार पोलिसांना पोलीस म्हणून मानत असताना याला माणूस मानतं का जनावर मानतं? जर या पोलीसवाल्याला तुम्ही माणूस मानत असाल तर त्याला माणसासारखी वागणूक द्या. आणि जनावर मानत असाल तर जाहीर करा, आम्ही या पोलिसाला माणूस मानत नाही, जनावर मानतो म्हणून. त्या पोलिसाला 10 तास काम करायचं, 12 तास काम करायचं, 24 तास काम करायचं. अध्यक्ष महाराज, हे सरकार त्याला काय देतं? 23 रुपये भत्ता. 8 तासाच्या वर काम जर कोणी केलं ते अमानवीय आहे. आणि 23 रुपयामध्ये कुठल्या साध्याशा हॉटेलमध्ये जरी तो कॉन्स्टेबल गेला, PSI गेला, तर राईस प्लेट जरी विकत घ्यायची असेल तर 80 रुपये लागेल. राज बब्बर जर 12 रुपयाला देत असेल तर त्याच्या कॅन्टीन सगळ्या महाराष्ट्रात उघडा. कारण तुम्ही फक्त त्याला देतात 23 रुपये, त्याच्याकडून काम करून घेतात 16 तास, 24 तास. अध्यक्ष महाराज, तुमच्याकडे निधी नाही ही तुमची अडचण आहे. निधी तुम्हाला गोळा करता येत नसेल तर खुर्च्या सोडा, सरकार सोडा, आम्ही सगळे सक्षम आहोत निधी गोळा करायला. पण त्यात पोलिसांबरोबर अमानवीय वागू नका. पोलिसांची सिक लीव्ह पूर्वी 20 दिवसाची होती, ती 12 दिवसाची केली. गणपतीचा सण आहे, नवरात्रीचा सण आहे, भाऊबीज आहे, कुठलाही सण आहे, या पोलीसवाल्याने कुठलाही सण साजरा करायचा नाही. कारण आपलं सरकार हा पोलीसवाला माणूस आहे असं मानतच नाही. मी वेगवेगळे अहवाल पाहिले. हे अहवाल पाहत असताना सोमन समितीचा 1982चा अहवाल पाहिला, बघले समितीचा 1 डिसेंबर 1964चा अहवाल पाहिला. याची इतकी अवस्था वाईट झाली, जशी सरकारची लक्तर बाहेर पडावीत एवढी अवस्था या अहवालाची सुद्धा वाईट झाली. राज्य नियोजन उच्चाधिकार समितीचा 1994चा अहवाल मी पाहिला. हे सगळं पाहिल्याच्या नंतर एक लक्षात येतं की स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर आतापर्यंत विरोधी पक्षाची आणि सत्ताधारी पक्षाची जेवढी भाषणं झाली कायदा आणि सुव्यवस्थेवर, फक्त आकडे बदलायचे, कट पेस्ट कॉपी करायचं. सेम भाषण विरोधी पक्षाचं, सेम भाषण सत्ताधारी गृहमंत्र्यांचं. अध्यक्ष महोदय, पोलिसांच्या आयुष्यात काही प्रकाश पडला नाही.
1962 ला यशवंतराव चव्हाणांनी 4 जुलैला भाषण केलं, त्याही वेळेस पोलिसांच्या समस्या त्याच होत्या आणि आज सुद्धा दुर्दैवानं पोलिसांच्या समस्या त्याच आहेत. अध्यक्ष महोदय, आपण हवालदारांना जो ड्रेस देतो तुम्ही दाखवायला आणलाय, कॉन्स्टेबल लोकांना हा ड्रेस देतो. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून मला या सभागृहाला विचारायचंय, हा ड्रेस कुठलाही कॉन्स्टेबल घालत नाही. तो कॉन्स्टेबल म्हणतो कदम साहेब हा जर ड्रेस घातला दुसऱ्याच्या नंतरचा रंग एवढा वाईट होतो की आम्ही हा ड्रेस वापरू शकत नाही. अध्यक्ष महोदय, या सगळ्या अहवालांमध्ये पूर्वी आधीच सूचित केलंय, त्या पोलीस वाल्यांना ड्रेस तुम्ही स्वतःकडून देण्याची का तुम्हाला घाई, का तुम्हाला हौस? तुम्ही स्वतः ड्रेस देता, तुम्ही काठी देता, तुम्ही टोपी देता, का तुम्ही त्याला डायरेक्ट त्याच्या पगारात पैसे देत नाही, का देत नाही? याच्या पाठीमागे भ्रष्टाचाराची मुळे आहेत. अध्यक्ष महोदय, वाईट वाटेल तुम्हाला, पोलीस स्टेशनला जो कागद मिळतो, स्टेशनरी मिळते, ती 12 महिन्याची पूर्ण मिळत नाही. कुठल्याही सिनियर पीआयला मुंबईतला फोन करून विचारा, 93 पोलीस स्टेशन्स आहेत. या 93 पोलीस स्टेशन मध्ये जेवढी स्टेशनरी मिळते तिथला सिनियर पीआय आणि पोलीस अधिकारी स्वतःच्या खिशातून ती स्टेशनरी विकत घेतात. आबा, अत्यंत वाईट प्रकारची स्टेशनरी. आबा, फक्त 5 मिनिटं द्या, मी ऋणी राहीन आपला. अत्यंत वाईट प्रकारची आबा स्टेशनरी पोलिसांना देता. आबा, जर तुम्ही पोलीस वाल्यांना एफआयआर नोंदवण्यासाठी कागद देऊ शकत नसेल हे सरकार, फक्त 2 महिन्याचे कागद मिळतात, बाकीचे 10 महिन्याचे कागद त्या पोलीस वाल्याला स्वतःच्या खिशातून विकत घ्यावे लागतात. आणि नंतर आम्ही या सदनात अपेक्षा करायची पोलिसांनी प्रामाणिक राहा, त्यांनी भ्रष्टाचार करू नका. अध्यक्ष महाराज, या सरकारला पोलिसांना साधन सामग्री पुरवावी लागेल. एक दुर्दैवाची गोष्ट सांगतो अध्यक्ष महाराज, याच्या आधी सुद्धा सदनात मी अनेकदा बोललोय, पोलीस वाल्याला मोटरसायकल घ्यायची असेल, कुठलं घर घ्यायचं असेल तर लोन मिळत नाही, कुठलीच बँक देत नाही. बँक म्हणते हा पोलीसवाला, ह्याच्याकडून वसूल कोण करणार? पोलीस कम्युनिटी लोन घेण्यासाठी ब्लॅक लिस्टेड आहे. दुसरी एक तुम्हाला धक्कादायक बातमी सांगतो, आपण जेवढे पुढारी इथे बसलो आहोत, आपण सुद्धा तितकेच ब्लॅक लिस्टेड आहोत. आपण सुद्धा मोटरसायकल घ्यायची ठरवली तर कुठलीही बँक लोकप्रतिनिधीला लोन देत नाही. आबा, तुमच्या उद्याच्या उत्तरात जाहीर करा, जी बँक पोलीसवाल्याला लोन देणार नाही, मोटरसायकलसाठी लोन देणार नाही, घरासाठी लोन देणार नाही, त्या गरीबाचं पोर जर शिक्षणासाठी परदेशात जात असेल, कुठल्या कॉलेजमध्ये जात असेल, तर त्याला जर कुठली बँक लोन देत नसेल तर त्या सगळ्या बँकांवर आपण खटले भरा, असं आपण उत्तरात जाहीर करावा. पोलीसवाल्यांनी मोबाईल स्वतःचा वापरायचा, बिल स्वतः भरायचं. उद्या विटनेसला कोर्टात प्रोड्यूस करून जाताना त्याला जेवण पोलीसवाल्यांनी स्वतःच्या खिशातून टाकायचं. कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये कॅन्टीन नाही, तरी बाहेर जाऊन कुठल्या तरी कॅन्टीन जाऊन चहा प्यायचा. सिनियर पीआयला कोणी भेटायला आलं तर त्याला दिवसाकाठीने विचारलं किती रुपये लागतात, सिनियर पीआय म्हणतो 200 ते 300 रुपये लागतात. कुठलीही पेटी कॅश त्या पोलीस स्टेशनला नाही. आबा, आपण सिक्रेट फंड पोलिसांना देता काम करण्यासाठी. बिल मारू का? थांबा ना अध्यक्ष महोदय. आबा, वेळेचे बंधन ठेवलं पाहिजे. अध्यक्ष, अगदी 5-7 मिनिटात महत्वाचं आहे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, एवढंच सांगतो की आजारपण जे आहे पोलिसांचं, आबांनी ती सुंदर योजना सुरू केली, कुटुंब आरोग्य योजना. आबा, तुम्हाला एवढीच विनंती आहे, हा पोलीसवाला माणूस आहे असं समजून त्याच्यामध्ये आपण काही आजार टाकले असं न करता, उद्या त्याला काही झालं डोक्यापासून पायापर्यंत तरी ते सगळेच्या सगळे आजार आपण सरकार म्हणून त्याच्या आजाराची काळजी घ्यावी, त्याच्यामध्ये ते सगळे आजार अंतर्भूत करा. उद्या आयपीएस ऑफिसर रिटायर्ड झाला, त्याला तुम्ही सगळ्या आजारपणाची त्याची काळजी घेता, पण माझा कॉन्स्टेबल रिटायर्ड झाला, माझा पीएसआय रिटायर्ड झाला तर त्याच्या रिटायरमेंट तरी सरकार काळजी घेत नाही. अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं आहे सरकारने काळजी त्याची घेतली पाहिजे. जसा आयपीएस ऑफिसर रिटायर्ड होतो तसा इक्वल दर्जा त्या शिपायाला आणि कर्मचाऱ्याला सुद्धा मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, घरांचा मगाशी अशोक जाधव साहेबांनी विषय काढला. अध्यक्ष महोदय, जयश्री खाडीलकर ताई नवाकाळच्या संपादिका यांनी मध्यंतरी मालिका सगळी छापली होती नवाकाळमध्ये. माझ्या घाटकोपरमध्ये एवढी वाईट अवस्था आहे त्या इमारतींची की 1.5 वर्ष झालं त्या बिल्डिंग मधली लिफ्ट नादुरुस्त आहे. 7व्या माळ्यावर लोक पायी चालत जातात, लिफ्ट दुरुस्त होत नाही. अशा प्रकारे वसाहतींची वाईट अवस्था आहे, पाठीमागे घाण पडले. मी तिथे काम करायला गेलो, तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला अडवलं,
सांगितलं तुम्ही आमदार असलात तरी पोलीस खात्याच्या बिल्डिंग मध्ये तुमच्या खिशातल्या पैशातून सुद्धा तुम्हाला काम करता येणार नाही. म्हणजे त्या दुर्गंधीमध्ये त्या लोकांनी राहायचं. इकडे सरकार करत नाही आणि आमच्यासारखे लोकप्रतिनिधी करत असतील तर त्यांना सुद्धा काही अधिकारी काम करू देत नाहीत. जाता जाता अध्यक्ष महाराज फक्त 2 मुद्दे मांडतो आणि माझा आटोपत घेतो की मधल्या काळामध्ये आम्ही तुरुंगात होतो. मी आणि आमदार क्षितिज ठाकूर तुरुंगामध्ये असताना अर्थ रोड जेलची जी लोकसंख्या आहे त्याच्यावर अनेकदा चर्चा झाली आहे की तुरुंगामध्ये जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक असतात. मी विचार केला की असं का आहे. अध्यक्ष महाराज ऐकून आश्चर्य वाटेल, फक्त आणि फक्त आपल्या LA डिपार्टमेंटला पोलीस कमी आहेत. कारण उद्या पंतप्रधान आले, गणपती आले तर तो जो कैदी आहे त्याला कोर्टात घेऊन जाणारी जी पोलिसांची यंत्रणा आहे ती कमी आहे. तो पोलीस इथे जात नाही. तो कैदी वाट बघत असतो, आज माझी कोर्टाची तारीख आहे, मी कोर्टात जाईन, मला जामीन होईल, मला सुटेल मी. कैदी येतो, दरवाजाजवळ थांबतो आणि नंतर कळतं की सगळे पोलीस कुठल्या तरी बंदोबस्तामध्ये आहेत, पोलीस आज येऊ शकत नाहीत, तुझी तारीख पुढच्या महिन्यात. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्राच्या जेलमधली अर्धी संख्या फक्त आपण पोलीस बळ देऊ शकलो नाही याच्यामुळे आहे. अध्यक्ष महाराज, माझी एकच विनंती आबांना, आपण त्याला फुकट खाऊ घालतो, फुकट सगळं देतो. आबा, तिथे जर आपण पोलिसांची लोकसंख्या वाढवू शकलो तर ही जेलमधली तुरुंगामधली अर्ध्यापेक्षा अधिक लोकसंख्या कमी होईल. हेही मला आपल्याला या ठिकाणी नम्रपणे नमूद करायचे. मागे नीला सत्यनारायण ज्या होम सेक्रेटरी होत्या त्यांची एक नोट होती. ती नोट अशी होती की मुंबईतला पोलीस हा झोपडी दादांच्या संरक्षणाखाली जगतो, त्याला घर नाही. हवालदार रिटायर झाला की त्याला 10-12 लाख रुपये मिळतात. PSI रिटायर झाला की त्याला 15 लाख रुपये मिळतात. आबा, मला तुम्ही खरंच सांगा, जर एखादा पोलीस वसाहतीमध्ये हवालदार राहत असेल, रिटायर झाल्याच्या नंतर 10 लाखात मुंबई ठाण्यामध्ये कुठे घर येतं का? येत नाही हो. जर तुम्ही ठरवलंय ह्यांना घर द्यायचं, शक्य आहे. टोकियो मध्ये 16 FSI आहे, हाँगकाँग मध्ये 13 FSI आहे, सेऊल मध्ये 14 FSI आहे. आबा, आपण सक्षम गृहमंत्री आहात. जर आहे त्या पोलीस वसाहतींचा FSI 10 करा, 12 करा, 15 करा, असं करून एक हवालदार निवडून त्या प्रत्येक हवालदाराला आपण घरं दिली तर त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसेल. जाता आता फक्त एकच सांगतो, या पोलिसांच्या आयुष्यामध्ये संत तुकोबांनी म्हटलंय, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवा ही आगोज पडती आघात, येऊन या नित्य नित्य वारू. जर या पोलिसांसाठी आम्हाला काही करण्याची इच्छा असेल, या सरकारला काही करण्याची इच्छा असेल तर फक्त सरकारने एकच मानसिकता ठेवावी की हा जो पोलीस आहे, या पोलिसांमध्ये एवढी क्षमता आहे की स्कॉटलंड यार्डची या मुंबई पोलिसांबरोबर महाराष्ट्राच्या पोलिसांबरोबर तुलना करण्याची गरज नाही. यांच्यामध्ये एवढी धमक आहे की या महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, जगामध्ये क्रमांक 1 चा पोलीस होऊ शकेल. जर कसली कमतरता असेल तर आम्ही सगळे राज्यकर्ते या पोलिसांच्या पाठीमागे नीटपणे उभं राहत नाही. ही एकमेव गोष्टीची कमतरता आहे. एवढं सांगून मी थांबतो. धन्यवाद.